चला तर आज बनवूया मस्त अशी झटपट पावभाजी। त्यासाठी फ्लावर घेतलं इथे मी, बटाटा घेतला, कलर येण्यासाठी भाजीला मस्त बीट घेतलं, 1 वाटी वाटाणा घेतला फ्रेश। यामध्ये भाजी बुडेल इतकं पाणी घालायचं। हे कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता 3 ते 4 शिट्ट्या झाल्या, भाजी शिजवून झाली। नंतर मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं, असं मस्त एकजीव बारीक करून घेतलं। नंतर एक कढई घेतली, त्यामध्ये तेल घातलं, बटर घातला 2 चमचे, जिरं मोहरी घातली, बारीक कट केलेला भरपूर असा कांदा घालायचा, बारीक कट केलेली शिमला मिरची यावेळेला घालायची। शिमला मिरची कांदा चांगला परतून घ्यायचा। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, टोमॅटो चांगला परतून घ्यायचा। नंतर यामध्ये आलं लसूण चांगली पेस्ट घालायची 1 चमचा, ही चांगली परतून घ्यायची। नंतर मसाले घालायचे, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे पावभाजी मसाला घालायचा। नंतर पाव चमचा हळद घालायची, मसाले चांगले परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत। नंतर मॅश केलेली भाजी यामध्ये घालायची, थोडंसं पाणी घालायचं, मस्त भाजी उकळी काढून घ्यायची, चवीनुसार मीठ घालायचं, परत एकदा भाजी चांगली मिक्स करायची, 1 चमचा बटर घालायचं, 1 चमचा पावभाजी मसाला, बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची, भाजी चांगली मिक्स करून घ्यायची। मस्त खाण्यासाठी ती पावभाजी तयार आहे।